नमस्कार. आपण अनेक वधूवर परिचय मेळावे पाहिले असतील, पण हा वेगळ्याच पद्धतीचा एक अभिनव पद्धतीचा समाजाला सगळ्या वधूवरांना, उपवरांना, युवक युवतींना एकत्र आणून त्यांचा विवाह अतिशय योग्य पद्धतीने, योग्य जोडीदार कशा पद्धतीने निवडावा हे एक आदर्श असलेला असा हा मेळावा. याला मेळावा हा शब्दच त्यांनी काढून टाकला आहे आणि त्याला त्यांनी आता नाव दिलेलं आहे शाही महाकुंभ. सुवर्ण मध्य वधूवर युवक युवती परिचय मेळावा असं जे आपण म्हणतो त्या ठिकाणी त्यांनी आता त्याला नाव असं दिलं आहे सुवर्ण मध्य वधूवर शाही महाकुंभ गेट टुगेदर. त्याला गेट टुगेदर नाव दिलं आहे आणि अशा या पद्धतीचा हा मेळावा कशा पद्धतीचा आहे हे सगळं आज आपल्या या संवादातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राजेश यावलकर. आपल्या समवेत आहेत आज आपल्याबरोबर किरण पातोंडेकर. किरण पातोंडेकर हे जळगावचे आहेत मूळचे आणि त्यांचा सुवर्ण व्यवसाय सुद्धा आहेत आणि या सुवर्णकरांसाठीच त्यांनी हा एक वधूवर परिचय मेळावा, ज्याला मेळावा नाही तर तो एक गेट टुगेदरचा कार्यक्रम जळगावमध्ये आयोजित केलेला आहे. आतापर्यंत त्यांचा हा 7वा कार्यक्रम आहे. 7 अभिनव प्रकारचे सगळे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे, अशा पद्धतीचा त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची एक पद्धत असते. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हा कार्यक्रम ते कशा पद्धतीने करतात, त्या आयोजन करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे आणि हे करत असताना त्यांना आतापर्यंत कशा पद्धतीने यश मिळालेलं आहे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने किरण पातोंडेकरांचं आपल्या लोकलयच्या या संवादमध्ये मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून पहिल्यांदा घेऊ इच्छितो की आपण मेळावा हा शब्दच काढून टाकलेला आहे आणि मेळाव्याच्या ठिकाणी गेट टुगेदर हा शब्द दिलेला आहे आणि गेट टुगेदर हा शब्द देत असताना त्याला सुवर्ण मध्य हा सुद्धा शब्द आपण त्याच्यामध्ये आहे. मला असं जाणून घ्यायचं आहे की तुमचा समाज हा सुवर्णकार आहेत, तुम्ही स्वतः सुवर्णकार आहात म्हणून सुवर्ण मध्य की अजून काय आहे आणि मेळावा शब्द आपण हा का काढला? मेळावा हा जो शब्द आहे तो काढला म्हणजे कसं, मेळावा म्हटलं म्हणजे फक्त यायचं बा असं जो विषय आहे तो असतो समजा. आणि मेळाव्यात कसं आहे की प्रत्येकाला बोलवलं जातं किंवा आमंत्रित असतो नसतो, प्रत्येकाला यायचा अधिकार आहे. आमची कशी प्रवेश प्रक्रिया असल्यामुळे आम्ही त्याला गेट टुगेदर हे नाव दिलेलं आहे. म्हणजे प्रवेश प्रक्रियेवर आधारित असल्यामुळे त्याला गेट टुगेदर हे नाव दिलेलं आहे. प्रवेश प्रक्रिया म्हणजे ही कशा पद्धतीची असते आणि आता आपला मेळावा कधी होणार? आता ह्या जे आयोजन आहे गेट टुगेदरचं हे 4 जानेवारी 2026 रोजी आहे आणि ते जळगाव इथे आहे. समर्थ लॉन्स, कानदा रोड येथे एक भव्य दिव्य लॉन आहे ते आणि ते तिथे एक 4 मोठे मोठे हॉल आहेत आणि आपण महाकुंभ घेतोय. म्हणजे सोनार समाजातील सर्व प्रकारचे जे कॅन्डिडेट मुलं मुली आहे त्यांना आपण समाविष्ट करण्याचा याच्यात प्रयत्न केलेला आहे. पण तो सर्व जो प्रयत्न आहे तो प्रवेशाच्या माध्यमातूनच आहे. म्हणजे प्रवेश मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रवेश मिळवणं आवश्यक आहे. ती प्रक्रिया कशा पद्धती? प्रवेश प्रक्रिया कशी, आपण ग्रुपमध्ये नेहमी वैशालीताई यांचा व्हॉट्सअप नंबर टाकलेला असतो आणि त्या व्हॉट्सअप नंबरवरती एक तुमचा जो बायोडाटा आहे तो बायोडाटा आणि त्याच्यानंतर मला प्रवेश मिळावा किंवा मला सहभाग घ्यायची इच्छा आहे अशी एक रिक्वेस्ट टाकायची आणि त्याच्यानंतर वैशालीताई एक QR कोड देतील. त्या QR कोडवरती 2100 रुपये टाकायचे आहे. 2100 रुपये प्रवेश फी आहे. आता ही 2100 रुपये प्रवेश फी म्हणजे कसं आहे की 2100 रुपयामध्ये कॅन्डिडेट आणि आईवडील किंवा 2 पालक असं एकूण टोटल 3 जणांना प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर समजा कॅन्डिडेट येण्यास उत्सुक नसेल किंवा काही अडचण येत असेल तर यावेळी आपण आईवडिलांना किंवा पालकांना प्रवेश दिलेला आहे. पूर्वी आपण प्रवेश जो आहे तो नाकारलेला होता की कॅन्डिडेट जर येत नसेल तर आईवडिलांना प्रवेश आपण नाकारलेलाच होता. ह्यावेळेला तो प्रवेश देतो आहे. म्हणजे इथे कसं होणार आहे की समजा कॅन्डिडेट्स आला तरी 2100 रुपयात 3 जण येऊ शकतात. विदाऊट कॅन्डिडेट आले तरी 2100 रुपयात 2 जण येऊ शकतात या पद्धतीचं. आणि वेळेवर समजा कॅन्डिडेटची इच्छा झाली की मी पण येतोय तर त्यालासुद्धा याच रकमेमध्ये येता येणार आहे. ही आपण एक वेगळी रचना ह्यावेळेला केलेली आहे. त्यानंतर वैशालीताई यांच्यामार्फत जर प्रवेश मिळवला, समजा या व्यक्तीने प्रवेश मिळवला आणि त्याला मॅचिंग वाटणारं एखादं स्थळ आहे आणि ते जे स्थळ आहे त्यांना ते वाले जे आहे ते वाल्या मुलीला आमंत्रित करू शकतात आणि ज्यांना ते आमंत्रित करणार आहेत त्यांना प्रवेश फी भरायची नाही आहे, ते त्यांचे आमंत्रित असतील. म्हणजे प्रत्येकाला एक स्थळ स्वतःची मॅचिंग आपण बोलवता येणार आहे. आणि त्यानंतर कसं आहे,
ही जी प्रक्रिया आहे ही ए कॅन्डिडेटनी बी कॅन्डिडेटला बोलवलेलं आहे, हे वैशालीताई यांच्या व्हॉट्सअपवर सांगायचं आहे, मेसेज द्यायचा आहे, आणि बीवाल्या कॅन्डिडेटनी असं सांगायचं आहे की आम्हाला एकडनं आमंत्रण मिळालं आहे आणि आम्ही आयोजनात सहभाग घेत आहोत. हे बीनी सुद्धा कन्फर्मेशन त्यांच्या मोबाईलवरून वैशालीताई यांच्याकडे केलं पाहिजे. अशी ही प्रवेश प्रक्रिया आहे. त्यानंतर काही संस्थांना किंवा काही कोऑर्डिनेटर यांना एक वेगळा अधिकार दिलेला आहे. तर त्यांना कसा अधिकार आहे की 1100 रुपयामध्ये मुलींसाठी, म्हणजे 3 व्यक्ती कॅन्डिडेटसह आले तरच या गेट टुगेदरमध्ये सहभाग घेऊ शकतात, आणि 1500 रुपयामध्ये मुलाचा प्रवेश, त्याच्यामध्ये कॅन्डिडेट जर आला तरच त्यांना प्रवेश घेता येणार आहे. फक्त वैशालीताई यांच्याकडेच आमंत्रणाची प्रवेश घेतल्यानंतर आमंत्रणाची पद्धत त्यांना एक गिफ्ट म्हणून मिळू शकते. तुम्ही वैशालीताईंचं आतापर्यंत 2-3 वेळा नाव घेतलं. वैशालीताई या कोण आहेत, त्यांचा कशा पद्धतीने संपर्क आहेत, त्यांचा तुम्हाला या कार्यक्रमामध्ये कसा उपयोग? वैशालीताई म्हणजे माझ्या नात्यातले, जे माझ्या आत्याची म्हणजे सूनच आहे ती. म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि एक चांगलं काम करायची त्यांची एक मनापासूनची धडपड आहे, आणि त्यांचे क्लासेस पण आहे, आणि ते वेळ देतात, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. माझं कसं होतं की मला कोणी जर फोन केला आणि विषय सोडून कुठलाही प्रश्न विचारला, प्रत्येकाचा प्रश्न एकच असतो की मला एक चांगलं स्थळ सुचवा, मला असं करा, मला तसं करा. म्हणजे मला त्या प्रश्नाची उत्तरं नाही. तुम्हाला गेट टुगेदरमध्ये यायचं आहे का, एवढंच सांगा, किंवा मग बायोडाटा टाकून द्या आणि मी बायोडाटा ग्रुपमध्ये टाकेल. हे 2च विषय राहतील. पण प्रत्येकाची अपेक्षा काय असते की मी असा आहे, मी इथला अध्यक्ष आहे आणि मला असं स्थळ पाहिजे, मला तसं स्थळ, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे माझी चिडचिड होते. आणि वैशालीताई ज्या त्या थोडं समजावून सांगू शकतात, किंवा त्यांना सुद्धा बरेच जण डिस्टर्ब करतात, पण ते व्यवस्थित उत्तर देऊ शकतात. याकरता ते समन्वयकाची अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका ते बजावतात. समन्वयकाची भूमिका ही समन्वयाची भूमिका बजावत असताना आपल्याबरोबर त्यांच्या समवेत असा किती जणांचा समूह आहे की हा कार्यक्रम करणं एका जणाचं तर काम नाही, त्याला अनेक जणांचे हात लागणार आहेत. तुमच्या मागे तुम्ही संस्था तुमची कोणती नाही, तर कशा पद्धतीचा हा कार्यक्रम होत असतो? कसं आहे, आम्ही बऱ्याच संस्थांना दिलेले राईट्स, पण कसं आहे, समाजकार्य जे येते ज्यांनी त्यांनी मनानी तनानी केलं पाहिजे. आम्ही धनाचा विषयच करत नाही आहे, फक्त मनापासून करा. पण बहुतेक जणांना कसं, मला स्टेज पाहिजे, मला माझा सत्कार झाला पाहिजे. आम्ही कसं आहे, आम्ही कोणाचाच सत्कार करत नाही. मुळात आमची जी कन्सेप्ट आहे ती अशी आहे, आम्ही केला तर मुलामुलींचा केलेला आहे. जे कॅन्डिडेट सहभागी झाले त्यांचा सत्कार केलेला आहे, त्यांच्या हातून आरती केलेली आहे, प्रार्थना करतो. म्हणजे काहीतरी वेगळं देण्याचा आमचा एक मानस असतो, एवढंच. आरती आणि प्रार्थना म्हणजे या कार्यक्रमाच्या ठिकाणी होणारा कार्यक्रम आहेत का? हो, आम्ही कसं आहे, कॅन्डिडेट मुलामुलींच्या हातून आरती केलेली आहे. कसं आहे, एक प्रसन्न वातावरण तयार व्हावं, आणि एक प्रार्थना जी आहे, इतनी शक्ती हमें देना दाता, ती कशी आहे, ती एक त्या दिवसापुरता का होईना एक चांगलं वातावरण तयार व्हावं, हा आमचा त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि मनातली भावना पवित्र झाली पाहिजे. कोणाला म्हणजे आता त्या प्रार्थनेत बरंच काही आहे, ती प्रार्थना ऐकल्यानंतर मी तरी मंत्रमुग्ध होतो व्यवस्थित. 4 तारखेला आपला कार्यक्रम आहे. 4 जानेवारी. प्रवेश हा तुम्हाला कधीपर्यंत घेता येणार आहे की तू 3 तारखेला येईल आणि म्हणाल की मला प्रवेश द्या, देणार का तुम्ही? प्रवेशाची शेवटची मुदत जी ती दत्त जयंती असेल. दत्त जयंतीनंतर प्रवेश नाकारले जातील, किंवा मग प्रवेश द्यायचे झाले तर प्रवेश महागतील. म्हणजे प्रत्येकाला जो आहे, म्हणजे कॅन्डिडेट सह जर आला तर 3300 रुपये भरूनच येता येईल. अच्छा. आणि त्यानंतर फक्त जर आईवडिलांना यायचं असेल तर जनक सुनैना म्हणून प्रवेशिका राहील, तर त्या माध्यमातून आईवडिलांना 5100 रुपये भरले तरच त्यांना येता येईल. म्हणजे जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 1 महिना अगोदर 4 डिसेंबर पर्यंतच आपण घेतला पाहिजे, अन्यथा तुम्हाला प्रवेश हा रेग्युलर फी पेक्षा जास्त फी तुम्हाला तिथे मोजावी लागेल. तुमच्या कार्यक्रमाविषयी आम्ही खूप ऐकलं आहे की तो खूप वेगळ्या पद्धतीचा अभिनव असतो. जनरली सगळ्या प्रकारचे जे वधूवर परिचय मेळावे जे असतात त्यामध्ये युवक युवती जे असतात ते स्टेजवर येणार, हातात कागद असणार, ते त्यांचा परिचय वाचून दाखवणार, मागे त्यांचे आई वडील पालक असणार. अशा प्रकारचा मेळावा आमच्या डोळ्यासमोर येतो. तुमचा मेळावा हा कशा पद्धतीचा वेगळा आहे? ह्या वेळेचं प्रत्येक वेळेची रचना जी ना, आम्ही आमच्या झालेल्या प्रत्येक चुका आम्ही दुरुस्त करतो पुढच्या आयोजनामध्ये. ह्या वेळेची आता ही जी पद्धत आहे, आता किती लोक येणार आहे, काय येणार आहे हे आज सांगता येणार नाही. पण आम्ही अशी काही बैठक व्यवस्था करणार आहे की येता बरोबर प्रत्येक पालकांना एक गोल 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 अशा पद्धतीच्या सर्व खुर्च्या रचलेल्या असतील. पालक आल्यानंतर लगेच सर्वांनी यायचं,
एकमेकांशी चर्चा करायची, मुलांना भेटवायचं, मुलींना भेटवायचं, एकमेकांना भेटवण्याचा जो विषय आहे तो करायचा. काही कोऑर्डिनेटर पण असतील, ते एकमेकांना भेटवतील. म्हणजे एक स्टेजचा कार्यक्रम ह्यावेळेला आम्ही एक साईडला ठेवतोय. ह्यावेळेला बरंच काही वेगळं करण्याचा प्लॅन आहे. याच्यामध्ये म्हणजे सुपर प्रीमियम, प्रीमियम आणि सॉलिटियर असं एक उपवर मुलामुलींसाठीचे एक वयानुसार कॅटेगरी केलेले आहे. आणि त्याच्यानंतर घटस्फोटितमध्ये सुद्धा एक प्रीमियम आणि सॉलिटियर असे 2 प्रकार पाडलेले. म्हणजे पूर्वी आम्ही घटस्फोटितांना प्रवेश दिलेला नव्हता, पण या आयोजनात आपण घटस्फोटित मुलामुलींना सुद्धा प्रवेश देतोय. त्यांना सुद्धा एक कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, ही यावेळेची भूमिका आहे. आणि एक कसं आहे की एक शिक्षणानुसार आम्ही 2 कॅटेगरी किंवा 3 कॅटेगरी तयार करतोय. एक डायमंड कॅटेगरी म्हणून उच्च शिक्षितांसाठी असेल, एक गोल्डन कॅटेगरी म्हणजे त्याच्यात ग्रॅज्युएट किंवा त्याच्यापेक्षा ग्रॅज्युएटपर्यंत किंवा बिझनेसमन परिवार किंवा एक छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्यांच्यासाठी तो एक गोल्डन कॅटेगरी असेल. आणि एक जिनियस कॅटेगरी आहे. आता ही जिनियस कॅटेगरी आहे ही एकदम सर्वोच्च आहे. पण सर्वोच्च काय एक जिनियस म्हणजे जो जिनियस पालक आहे, म्हणजे ज्या पालकाला माझ्या मुलीचं माझ्या मुलाचं लग्न जमवायचंच आहे आणि मला गेट टुगेदरमध्ये यायचंच आहे, शिक्षण कमी आहे, सर्व काही आहे, तरी सुद्धा त्याला जिनियस कॅटेगरीमध्ये आपण प्रवेश देतोय. म्हणजे शिक्षण कमी आहे, ITI झालेला आहे, 12वीच आहे, त्याच्यानंतर कोर्सेस केलेले आहे, त्यांना सुद्धा जिनियस कॅटेगरी म्हणजे जी सर्वोच्च कॅटेगरी ती जिनियस देतोय आपण. म्हणजे डायमंडपेक्षा पण ती एक कॅटेगरी उच्च एवढ्याकरता मानतोय की त्यांना त्यांचा सुद्धा एक सन्मान राखायचा आहे. म्हणजे आम्ही निच्चपेक्षा उच्च करून त्यांना आपण आमंत्रित करतोय. हा आमचा एक वेगळा म्हणजे आम्ही कुठल्याच माणसाला असं डॉमिनेट होईल किंवा काय होईल असं आम्ही त्याची करत नाही. सॉलिटियरचा पण अर्थ आम्ही असा लावलेला आहे. सॉलिटियर म्हणजे एक म्हणजे डायमंडचा प्रकार असतो. डायमंडवरून आम्ही ते नाव निवडलं आहे. म्हणजे वय वाढलेलं असलं आणि वाढीव वय सांगापेक्षा आम्ही त्याला सॉलिटियर म्हटलेलं आहे. म्हणजे तो वाढीव वयाच्या हिशोबाने त्याला सॉलिटियर हे नाव दिलेलं आहे. त्यांनी आल्यानंतर ते कॅटेगरीनुसार बसतील की कसं राहील, त्यांचं समन्वय कसा होईल? कसं आहे सर, आता आपण कितीही काही म्हटलं कॅटेगरी वाईज केलं, मी बॅचेस वगैरे म्हणजे भरपूर काही रचना करतोय, पण हा जो विषय हा पालकांनी एकदम हे घेतला पाहिजे. आता कसं आहे वयोमर्यादेनुसार आपण त्या म्हणजे याच्यात ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत आपण. कशी वयोमर्यादेनुसार काय काय म्हटलेलं आपण, म्हणजे कोणत्या वयाला कोणती कॅटेगरी दिलेली आहे? ते ग्रुपमध्ये तुमच्या वयोमर्यादा याच्यासाठी तुम्ही एक वेगळा व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला असेल. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यात टाकलेलं आहे. पण त्या कॅटेगरीचं आहे म्हणजे मॅक्झिमम मुलाचं वय जे ते 40च्या वर नकोय कुठल्याही परिस्थितीत आणि मुलीचं वय 38च्या वर नकोय. हो हो, त्याच्या वयापेक्षा जास्त आले जास्त आम्ही कुठलाच प्रवेश आम्ही देणार नाही. ज्यांचं होऊ शकतं त्यांना पहिल्यांदा आपण आमचं उद्देश हा आहे की ह्यावेळेला सुद्धा आम्ही सॉलिटियर घेतलंय. मागच्या वेळेच्या आयोजनात 30च्या वरती मुलंही घेतले नव्हते आणि 28च्या वरती मुली पण नव्हत्या घेतल्या आम्ही. अच्छा, आमचं म्हणणं एवढंच आहे की वय वाढू नये द्यायचं. म्हणजे वयाच्या व्यवस्थित वयात लग्न करून घ्या. आता ज्यांनी व्यवस्थित वयात लग्न नाही केलेले त्यांच्यासाठी आपण कार्यक्रम घ्यायचा की ज्यांनी आता ह्या क्षणी चांगला विचार करून लगेच लग्न करावं यासाठी. तुमचं म्हणणं की वेळेवरती वेळेच्या आत ज्या वयात लग्न केलं पाहिजे त्या वयातच लग्न करणं अपेक्षित आहे. हा. आता ज्यांनी चुका केलेल्या आहे त्यांनी त्यांच्या हे कराव्या, पण नव्यांनी चुका करू नये हा आमचा मूळ उद्देश आहे. तिथे मुलं मुली कॅटेगरीनुसार सगळेजण तिथे येतील. स्टेज प्रोग्राम तर नाही आहे, परंतु आता याच्याकडे मुलगी आहे असं कसं ओळखायचं मी, किंवा याच्याकडे मुलगा आहे कसं ओळखायचं, याच्यासाठी काहीतरी तुम्हाला वेगळी रचना करावी लागेल. हो सर, आम्ही कसं आहे आम्ही त्यासाठीची ना ड्रेस कोड म्हणजे कलर कोड वापरलेला आहे. म्हणजे सर्वात पहिली ही गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याच कॅन्डिडेट मुला मुलीला कुठलाच ड्रेस कोड कलर कोड नाहीये. काय म्हणजे मुला मुलींना नाही, मुला मुलींना कॅन्डिडेट मुला मुलींना कुठलाच ड्रेस कोड त्यांनी त्यांच्या पद्धतीने वापरायचं आहे. इथे आम्ही सिस्टम अशी ठेवणार आहे की मुलीचा पालक जर असेल तर त्यांनी पिंक कलर कोड वापरायचा आहे. म्हणजे पिंक कलरच्या याच्यामध्ये आई वडिलांनी पालकांनी पिंक कलर वापरायचा आहे. समजा पिंकिश कलरमध्ये साडी ड्रेस आई वडिलांनी वापरायचा आहे. त्याच्यानंतर मुलांच्या पालकांनी पिस्ता कलर वापरायचा आहे. म्हणजे ग्रीनिश कलरमध्ये ग्रीनिश टोनमध्ये जायचं आहे. आणि हे दोन्ही कलर एकमेकांना ऑपोजिट आहे. आणि मुलांच्या पालकांनी ग्रीनिश वापरला आणि मुलींच्या पालकांनी पिंक कलर वापरला तर ते पालक एकमेकांना
भेटू शकतात व्यवस्थित पद्धतीने. आणि याच्यामध्ये एक घटस्फोटीची कॅटेगरी आहे, त्यासाठी आम्ही एक स्काय ब्ल्यू किंवा ब्ल्यू कलर हा सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे मुलीच्या पालकांनी सुद्धा आणि मुलांच्या पालकांनी सुद्धा ब्ल्यू कलर वापरायचा आहे. ब्ल्यू कलर वापरल्यामुळे काय होईल की ते पालक जे आहे ते एक लगेच ओळखले जातील. आता बऱ्याच समस्या याच्यात काय वेळेला कसं होतं की एकच पालक समजा मुलीचा पण असू शकतो, मुलाचा पण असू शकतो. बरोबर. त्याच्यावर सुद्धा आम्ही सोल्युशन काढलेलं आहे. पण ते आता सोल्युशन कसं आहे, मी बराच म्हणजे रोज विचार करतो, एक बरंच काही धुंडायचा प्रयत्न करतो. पण कसं आहे, एक समाजापर्यंत कुठलीही गोष्ट पाठवण्याची जी असते, मेसेज टाकतो, पण मेसेज सुद्धा लोक पाहिजे तसा वाचत नाही. ग्रुपमध्ये मेसेज आपण टाकतो तर ते मेसेज वाचले पाहिजे प्रत्येकाने आणि थोडे अंगीकृत केले पाहिजे. ही कलर थीम जी वापरायची याचा मूळ उद्देश जो आहे की एखादा व्यक्ती, आता तुम्ही उभे आहे, तुम्ही ह्या इतक्या पॉश ड्रेसमध्ये उभे आहे, मला विचारता येईल का तुम्हाला तुमच्याकडे मुलगी आहे का मुलगा आहे का, तुम्ही कशासाठी आले. पण आम्ही असं म्हणतोय की तुम्ही कलर कोड वापरलाय इन द सेन्स म्हणजे इगो बॅलन्स सिस्टम. म्हणजे मी माझा इगो बाजूला ठेवलेला आहे. मी माझा ड्रेस तुम्ही किती भारी वापरा तो वेगळा विषय आहे, पण मी मुलीचा पालक आहे की मुलाचा पालक आहे हे मी सांगतो आहे इथे उभं राहून म्हणजे कुठल्याही स्थितीत मी तुम्हाला सांगतोय आणि मी त्याच्यासाठीच आलेलो आहे. म्हणजे आमच्याकडे मुळात प्रवेश जो आहे तो कुठलाच म्हणजे एखादा मुलीचा पालक नसेल, मुलाचा पालक नसेल, फक्त तो एक तर आयोजन समितीतला व्यक्ती असेल किंवा कोऑर्डिनेटर तरी असेल. म्हणजे असा कुठलाच प्रवेश कुठल्याच याला आपण देतच नाही. त्यामुळे जो आलेला कुठलाही व्यक्ती असेल तो मुलीचा पालक मुलाचा पालक याच्या व्यतिरिक्त नसणारच आहे. मुलाचं आणि मुली दोघे जर कधी असेल, एखादा पालक याच्याकडे मुलगा पण आहे आणि मुलगी पण आहे, हो, मग ते करतोय रचना. कसं आहे, आम्ही प्रत्येकाला आपण रिबिन म्हणजे बॅच देतो ना, त्या बॅचला आपण 2 रिबिन लावू शकतो. अच्छा, म्हणजे एक गुलाबी पण रिबिन लावू शकतो आणि एक पोपटी पण लावू शकतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला बॅच दिलाच जातो. हा, आता याच्यात बॅच द्यायची पद्धत सुद्धा आमची फार वेगळी आहे. आम्ही मुलीच्या पालकांना जो बॅच देतो किंवा मुलाला पण जो बॅच देतो त्याला जो बॅच असतो त्याच्यात मुलीच्या पालकांना समसंख्या म्हणजे 202, 204, 206 हे मुलीच्या पालकांना देतो आणि मुलांच्या पालकांना 101, 103, 105. अच्छा, अशा पद्धतीने ह्या पद्धतीने म्हणजे म्हणजे समसंख्या मुलीच्या पालकांसाठी, विषम संख्या मुलांच्या पालकांसाठी. असं असे तेही लक्षात येण्यासारखं. हो, ते पण म्हणजे एखाद्याकडे जर कधी विषम आणि दोघेही असेल तर त्याला 2 बॅच आईला वडिलांना वेगळ्या पद्धतीने लावता येऊ शकतात. तुमची त्याच्यामध्ये भूमिका कशा पद्धतीची राहील? मी जे आहे ना, मी एक कॉलेज कट्टा घेतो आणि त्या कॉलेज कट्ट्याचे स्लॉट पाडले जाणार आहे. सुपर प्रीमियम, प्रीमियम आणि त्याच्यानंतर सॉलिटियर. मग ह्या लोकांना मी त्या पद्धतीने एक हे असेल वेगळं रूम, त्या रूममध्ये तिथे बोलवतो मुला मुलींना आणि त्यांचा परिचय जो आहे तो आपापसात करून देतो. अच्छा, फक्त प्रीमियर जे असतील ते एका ठिकाणी येतील आणि ते एकमेकांशी परिचय करतील. अच्छा, म्हणजे प्रीमियम, सुपर प्रीमियम, सॉलिटियर आणि घटस्फोटित जे ते वरती एक हॉल आहे, वरती तिथे घटस्फोटित. आता इथे कसं आहे म्हणजे प्रीमियम आणि सुपर प्रीमियम आहे यांना सुद्धा आपण एकमेकांमध्ये क्लब करू. म्हणजे काहींना म्हणजे आता काल परवाच एक लग्न जमलं, त्यांचं 7 वर्षाचं अंतर आहे. काही जण म्हणता मला 2 वर्षाचं अंतर पाहिजे, काही 3 वर्षाचं अंतर पाहिजे. पण कालच एक लग्न जमलं त्याच्यात 7 वर्षाचं अंतर होतं. म्हणजे तो मुलगा पाहून थकला आणि त्याला ती मुलगी पसंत पडली. मुलीवाल्यांना सुद्धा त्या मुलाचं सर्व बिहेवियर सर्व आवडलं. त्यांनी 7 वर्षाचं अंतर असताना सुद्धा लग्न एक्सेप्ट केलं. मग अशी जर एक्सेप्टन्स असेल तर मग आम्ही ती जी कॅटेगरी ती सुद्धा क्लब करू. त्यानंतर सॉलिटियर आणि घटस्फोटित. म्हणजे सॉलिटियर म्हणजे ज्यांची वय वाढलेली आहे आणि त्यानंतर घटस्फोटित म्हणजे सॉलिटियर आणि घटस्फोटित यांना सुद्धा आम्ही क्लब करू, एकत्र भेट करून देऊ. लग्न कोणी कोणाशी जमवायचा हा आमचा राईटच नाही. आम्हाला फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आहे आणि मॅक्झिमम लोकांनी एक वेळा इथे येऊन म्हणजे जे पद्धतीने तुम्हाला इतके 100 मुलं आणि 100 मुली एका वेळेला कुठेच पाहायला मिळणार नाही. आमंत्रण द्यायचं जरी म्हटलं तरी तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष इतक्या मुलांना भेटायचं ठरवलं तर तुम्हाला 4-4, 5-5 वर्ष लागतील त्यासाठी. मग तुमचे वय वाढतील. हे वय वाढू नये म्हणून एक कॅटेगरी. मुळात इथे मॅक्झिमम मुलं आणि मुली एकत्र आल्यामुळे होतं काय की तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. कॉन्फिडन्स म्हणजे कसं आहे की आपण इतक्या मुलींना इतक्या मुलांना भेटलेलो आहे आणि एक
समोरासमोर भेटल्यामुळे मुलांच्या मुलींच्या डोळ्यांमध्ये कळून जातात की ही मुलगी आपल्याला योग्य आहे किंवा नाही आहे, किंवा मग आणि परत सेकंड प्रयत्न अजून परत तुम्ही करूच शकता ते. पण एक भावना जी ती प्रत्येकाची पोचते. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की 1 रिपीट, 2 रिपीट, 3 रिपीट, म्हणजे आपण आयोजनाची संख्या जी आहे ते जास्त सांगितलं आहे, वर्षभरात 4 सांगितलं आहे. तुम्ही 4 वेळा जर ज्या दिवशी मॅक्झिमम लोकांनी अशा गेट टुगेदरमध्ये सहभाग नोंदवून घेतला तर बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आता आपण गेट टुगेदर तर लोकांना वाटतं की तुम्ही घडी घडी का बोलवताय. आम्ही हे रिपिटेशन तेवढ्या करता देतोय की तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे याच्यातून. आणि मागच्या आयोजनातून मला चांगल्यापैकी बऱ्याच लोकांची उत्तरं मिळालेले आहे की तुमच्या याच्यामुळे मी बऱ्याच मुली पाहायच्या थांबलेला होतो आणि त्या सर्व मुली पाहिल्या, त्यांच्याशी बोललं गेलं, त्या मुली माझ्याशी लग्न करू शकणार नाही हे माझं मला कळालं. काही मुलींनी सुद्धा सांगितलं की जो मुलगासाठी मी थांबलेलो होतो तो मुलगा माझ्याशी लग्न करू शकणार नाही असं माझं मला कळालं. आणि त्यानंतर आम्हाला जे योग्य स्थळ होतं ते स्थळ करून मोकळं झालं. किरणजी, जसं तुम्ही सांगितलं की 100 मुली, एवढं सगळं मुली एका वेळेला, एकूण किती संख्या अंदाजे तिथे राहू शकते यावेळेला? म्हणजे संख्या तर मॅक्झिमम राहणार आहे. मागच्या वेळेच्या आयोजनात समजा 100 मुलं आणि 100 मुली आल्या होत्या. अच्छा. ह्या वेळेला तो आकडा पार होणार आहे. निश्चितच वाढेल. हो. आणि त्याच्यानंतर मला नाशिकला याच्यातून रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतो हे तर तुम्ही सांगितलं, परंतु त्याच्यातून रिझल्ट कसे आलेले आहेत, अंदाज त्याचा सांगता येईल? रिझल्ट कसं आहे सर, रिझल्ट म्हणजे कुठलाच व्यक्ती म्हणजे कुठल्याच माणसाला क्रेडिट द्यायलाच तयार नसतो मुळात. किंवा तुमच्यामुळे लग्न जमलं किंवा तुमच्यामुळे हे झालं. आणि मला स्वतःला सुद्धा असा कुठलाच अपेक्षा नाही की समोरच्याने मला सांगावं. म्हणजे तुमचं म्हणणं असं की जे लग्न झालं तर तुमच्यापर्यंत कोणी कळवत नाही. ही एक खंत आहे. मी खंत नाहीये सर, मी मागवतच नाही. कारण की मुळात म्हणजे मी मानसिकता ओळखतो. म्हणजे कुठल्याच माणसाला हे मान्यच करायचं नाहीये. म्हणजे इवन मुलाला सुद्धा मान्य करायचं नाहीये की माझं लग्न माझ्या आई वडिलांनी जमवून दिलं. जेव्हा प्रत्येक इंटरव्ह्यू पाहतो की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो असं म्हणतात. म्हणजे मुलगा सुद्धा आई वडिलांनी लग्न जमवून दिलं हे सुद्धा मान्य करायला तयार नाहीये. बरोबर. मग त्यामुळे तुमच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही काहीतरी परफ्यूमचा देखील उपयोग करणार आहेत. काय तो कसा उपयोग करणार आहे? ह्या वेळेला कसं आहे, मी देवपूजा रोज करतो ना, तर मी वारानुसार वेगवेगळे परफ्यूम देवाला लावतो. म्हणजे तर तो एक कन्सेप्ट मी थोडा डोक्यात घेतलेला आहे आणि तो परफ्यूमचा वापर मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. मुळात हा जो कन्सेप्ट आहे ना, हा याच्यासाठी आहे की कॅन्डिडेटचे आई वडील वगैरे येतात आहे आणि एकमेकांना बोलतं करायचं आहे मला. तर बोलतं करायचं आहे तर काहीतरी असं सुरुवात पाहिजे म्हणून कुठला सेंट लावला आहे किंवा कुठलं काय, मी असं 2-3 प्रकारचे सेंट त्याच्यात वापरायचा माझा प्रयत्न आहे. कसं होतं की सिक्रेट म्हणजे माझं जे आयोजन आहे याचं सर्वात मोठं श्रेय सिक्रेटला आहे. सिक्रेट म्हणजे मी कसं आयोजन होईल ते जर डिक्लेअर केलं तर मग मजा नाही येत. कसं आयोजन होणार आहे हे पाहण्यासाठीच लोक येतात. मी रोज त्या पद्धतीचाच विचार करतो. मी कशी देणगी मिळेल का, कोण पैसे देतील का, प्रवेशाचे पैसे वाढतील का, याच्यावर विचारच नाही करत की ह्या लोकांना कसं भेटवायचं आहे हा माझ्या मनात विचार असतो. काही लोकांना खरोखर असं वाटलं की मी हे प्रवेशाची रक्कम खरंच नाही भरू शकत, ते मला सुद्धा फोन करू शकतात. मी काही लोकांना सुद्धा सांगितलंय की यांच्याकडे प्रवेशाची रक्कम नसेल भरायची तर तुम्ही एकमेकांना आमंत्रित करा, नाही तर आमंत्रण मागून घ्या. आमंत्रण जरी मागितलं किंवा मला यायचं याच्यामध्ये पण मग माझी प्रवेश फी मला होते, तर तुम्ही समोरच्याकडे सांगू शकता की तुम्ही प्रवेश घेतला असेल तर मला आमंत्रण द्यावं. हा एक पर्याय आहे. किंवा मग अजून कुठल्या तरी 5-10 लोकांना मी सांगितलेलं आहे की कोणाला जर अडचण असली तर मला फोन करा, मी त्याचा प्रवेश जो येतो कमी पैशात, ज्याला खरोखर गरजवंत आहे त्याला सुद्धा तिथे विनामूल्य प्रवेश मिळू शकतो. पण त्याने संपर्क केला पाहिजे. विनामूल्य हा जो विषय ना हा कधीच शक्य नाही. विनामूल्य म्हणजे ज्या गोष्टीला मूल्यच नसेल त्याचं मूल्यच चाललं जातं. म्हणजे विनामूल्य हा विषयच नाही. त्याला मिनिमम मूल्य म्हणा तुम्ही, विनामूल्य हा प्रवेशच नाही. दुसऱ्याने आमंत्रित केल्यानंतर हो, मग तो तर त्याचा अधिकार आहे ना. तो ग्रेट होतो ना. समजा आता तुम्ही मुलाला आणताय तुमच्या आणि तुम्हाला पसंत पडते एखादी मुलगीचं स्थळ, तर तुम्ही त्यांना आमंत्रित करा ना. ते उलट तुम्ही उच्च स्थानी नेतोय, विनामूल्य नाही म्हणत मी त्यांना, तुमचे आमंत्रित आहे म्हणजे ते अजून उच्च स्थानी जात आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी एवढे सगळेजण येतील, या सगळ्यांची जेवणाची किंवा बाकी सगळी जी व्यवस्था असते त्याची रचना कशी असते, त्यावेळेला सुद्धा यांच्या सगळ्यांचं एकमेकांचं गेट टुगेदर होत असेल, बिलकुल. ते कशा पद्धतीने असतं? आता कसं आहे, ह्या वेळेला आपण नाश्ता जो आहे तो नाही देणार आहे. आयोजनाचा जो टाइम आहे 10:30 ते 5:30 ठेवलेला आहे. अच्छा. 11:30 पासून आपण जेवण डायरेक्ट स्टार्ट करणार आहे. जेवण स्टार्ट झालं की
11:30 ते 1:30 पर्यंत जेवण चालतील. त्याच्यानंतर हाय टी 4:30 वाजता किंवा 4 वाजता आपण हाय टीचं आयोजन ठेवलेलं आहे. आणि रूम्सची व्यवस्था इथे म्हणजे एक 24 रूम आहे, त्याच्यापैकी 22 रूम आपण देणार आहे. 3,500 रुपये एका व्यक्तीला द्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण 3 प्रवेश देणार आहे, म्हणजे 3 जणांना राहायची सोय होईल 3,500. आणि त्याच्यामध्ये संध्याकाळी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपासून तर 4 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. अच्छा. म्हणजे हॉटेल जर घ्यायची ठरली तर 12चा म्हणजे चेकआउट टाइम असतो, पण आपल्याला हा जो टाइम आहे हा कन्व्हिनियंट होणार आहे. म्हणजे पूर्ण पहिल्या दिवशी रात्री मुक्कामाची सोय राहू शकते. 4 तारखेच्या 6 जिथे निवासाची सोय आपण करणार, किती जणांची निवासाची सोय होऊ शकेल? तिथे जास्तीत जास्त आपण 22 रूम द्यायचं ठरवलेलं आहे. हे सर्व हा जो उपक्रम आहे हा विशिष्ट एखाद्या समाजासाठी आहे की आपण सगळ्यांसाठी पण नंतर आयोजित करणार, की कसं प्लॅनिंग राहणार? नाही, इथे कसं आहे, हे जे आयोजन आहे हे स्पेशली अहिर सोनार समाजासाठी आहे आणि त्यानंतर इतर शाखा सुद्धा आम्ही याच्यात इन्व्हॉल्व करत आहे. म्हणजे जसे जसे पालक आमच्याशी जुळतात आहे तर इतर शाखीय सुद्धा आपण त्याच्यात बोलवत आहे, पण सोनार फक्त सोनार समाजासाठी. आता सोनारांचे अजून कोणकोणते प्रकार आहेत? सोनारांमध्ये जवळजवळ 18 शाखा आहे टोटल सर्व. तर त्या शाखेतले सुद्धा याच्यात प्रवेश मिळू शकतात. पण आम्ही एक इतर शाखेतले जे प्रवेश आहे ते थोडे आमच्याकडे म्हणजे आमच्या पद्धतीने देतो त्यांना, की त्यांना एकदम येता येईल असं नाही करत आम्ही ते. अच्छा, पण आता सुरुवातीला अहिर सोनार, हो, अहिर सोनारांना तर देतोच प्रवेश, पण त्यांना सुद्धा दिलेले आहे. अच्छा. तुम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप केला आहे, त्याच्यावरती तुम्ही बायोडाटा सगळ्यांपर्यंत पाठवतात आणि त्यांनाच तिथे आपण आमंत्रित करतात. हो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तिथे कोणी येऊ शकतं का? हो. कसं आहे की एक ही जी ग्रुपची जी पद्धत आहे याच्यामध्ये बऱ्याच पालकांची म्हणजे असेही पालक की आमचा बायोडाटा याच्यात प्रसिद्ध नका करू, पण आम्ही गेट टुगेदर मध्ये येतो. मग त्यांना आम्ही काय करतो की स्वयंवर प्रवेशिका म्हणून त्याच्यातून त्या माध्यमातून सहभागी करून घेतो. बऱ्याच पालकांचं असं म्हणतं की बायोडाटा टाकला तर आम्हाला भरपूर फोन येतात, मग फोन आल्यामुळे आम्ही त्रस्त होतो बा. मग ते काय म्हणतात, आम्ही गेट टुगेदर मध्ये येतो, आम्हाला ज्यांना भेटायचं त्यांना भेटतो, आम्ही सर्वांना पण भेटू, तो काही विषय नाही, फक्त आमचा बायोडाटा ग्रुपमध्ये प्रसिद्ध करू नका म्हणून त्यांना आपण स्वयंवर प्रवेशिका म्हणून तो एक प्रवेश देतो. एक सस्पेन्स तिथे कायम. सस्पेन, हो, सस्पेन म्हणजे ह्या पद्धतीचे प्रवेशाची संख्या भरपूर असते. अच्छा. ह्या पद्धतीचे प्रवेश वाढल्यामुळेच जे पालक ज्यांचे बायोडाटे पाहायला मिळणार नाही ते डायरेक्ट कॅन्डिडेट पाहायला मिळतात. हा सर्वात मोठा विषय इथे असतो, त्यामुळे ती क्युरियोसिटी एकदम वाढते. मग त्यांच्या बायोडाटा नंतर मिळेल का त्यांना? कसं आहे, आम्ही त्या पालकांना सांगितलंय की तुम्हाला ज्या लोकांना द्यायचं असेल तुम्ही स्वतःचे बायोडाटे करून आणा, ज्या नंबरला वाटतंय त्या नंबरला तुम्ही टाकून द्या. त्यांचं हेच म्हणणं असतं की आम्हाला जास्त फोन नकोय. मग आम्ही कसं आहे, प्रत्येक मेंटॅलिटी म्हणजे प्रत्येक पालकाची मेंटॅलिटीचा स्वीकार सुवर्णमध्ये कसा कसा करू शकते त्या पद्धतीने आम्ही स्वतःमध्ये बदल करतो किंवा मग त्यांना सुद्धा प्रोत्साहित करतो. अच्छा, त्यांना सुद्धा फी मात्र तेवढीच? हो, फी वगैरे तेवढीच आहे. आणि हा जो ग्रुप आहे म्हणजे सुवर्णमध्ये ग्रुप आपण जो चालवतो याच्यात 2 प्रकार आहे. म्हणजे एक जे ते गेट टुगेदर घ्यायचं आणि पालकांना एकत्रित करून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा, आणि एक असा विषय की बायोडाटा प्रसिद्ध करायचा, आणि बायोडाटा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांचे संपर्क होतील आणि ते संपर्क झाल्यानंतर ज्यांनी त्यांनी ज्याचे लग्न जुळवावे. आता इथे कसं आहे की बायोडाटा जर टाकायचा असेल तर आम्ही कुठलाच बायोडाटा आम्ही स्वतः तयार करतच नाही. म्हणजे पालकांनी स्वतः तयार करून दिलेला बायोडाटा आम्हाला पाहिजे. तो एक फोटो फ्रेम म्हणजे फोटोवाला बायोडाटा सुद्धा तुम्ही करून पाठवू शकतात, प्लेन बायोडाटा करून पाठवू शकतात. त्यानंतर वेगवेगळे फोटो पाठवून तुम्ही म्हणजे वेगवेगळे फोटो पाठवू शकतात. आम्ही फक्त सुवर्णमध्येच्या माध्यमातून PDF फाईल तयार करू शकतो आणि ती तुम्हाला विनामूल्य असेल. म्हणजे तुमचा बायोडाटा प्रसिद्ध करायला सुद्धा कुठले चार्जेस नाही, फक्त पालकांनी स्वतःचा बायोडाटा स्वतः तयार करावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही तो बायोडाटा आल्यानंतर त्याच्यावर आमचा लोगो लावतो आणि तो ग्रुपमध्ये टाकतो. पूर्वी आम्ही विदाऊट लोगो पण टाकायचो, पण ह्यावेळेला थोडंसं लोगो टाकून तो बायोडाटा टाकतो. आणि PDF फाईल म्हणजे एका व्यक्तीला म्हणजे एकच बायोडाटा टाकला पाहिजे असं नाही आहे. म्हणजे एक व्यक्ती बायोडाटा टाकताना मराठीतला पण टाकू शकतो, इंग्रजीतला टाकू शकतो. त्यानंतर आम्ही काय म्हणतोय की तुम्ही कुठलाही बायोडाटा ज्या दिवशी टाकता, ज्या दिवशी तयार केला त्याची रिलीज डेट टाका.
काही तुमचे अपडेट असेल त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली येऊन हा, जाते. मग रिलीज डेट टाकली तर रिलीज डेटमुळे काय होतं की ह्या तारखेचा हा बायोडाटा आहे आणि तुमचे पगार वाढले, तुमची कंपनी बदलली, मुलाचं अजून शिक्षण वाढलं, मग काय तुम्ही तो बायोडाटा परत नवीन बनवा आणि त्याच्यावर परत रिलीज डेट टाका. मग त्याच्यामुळे काय लोकांना लक्षात येतं हा आता अपडेट बायोडाटा झालेला आहे. तुम्ही रिलीज डेट कोणीच टाकत नाही. म्हणजे मुळात काय की म्हणजे पालकाला ही संकल्पनाच मान्य नाही आहे की बायोडाटा आम्हाला तयार करावा लागतो. म्हणजे बायोडाटा तयार करणं हे समाजाचं आणि ग्रुपचंच काम आहे. म्हणजे हा इतका मूर्ख समज झालेला आहे. म्हणजे बायोडाटा आम्ही का तयार करायचा? म्हणजे मुला-मुलींचा बायोडाटा तयार करायचा सर्वात पहिला अधिकार जो आहे तो पालकाचा आहे किंवा मुला-मुलीचा आहे आणि तो त्यांनी तयार केलाच पाहिजे. बऱ्याच वेळा कसं आहे मुला-मुलींशी पण बोलत नाही पालक व्यवस्थित. मुलींना बोलायला गेले तर मुलांना बोलायला गेले मुलं, असं एकमेकांमध्ये संवाद कमी आहे. आणि मुलांना आणि मुलींना जर खरंच पालकांनी असं व्यवस्थित समजून तुझा छान बायोडाटा बनवून दे, आम्हाला अपडेट करून दे, काही करून दे, हे जर मागितलं तर मुलं मुली सुद्धा बायोडाटा एकदम छान ॲपच्या माध्यमातून इतके ॲडव्हान्स बायोडाटे बनवू शकतात. आता तर AI आलेलं आहे आणि अजून सुद्धा. आणि बरेच लोक बायोडाटा जे ना असे करून घेताना फोटो इतका विचित्र टाकतात त्याच्यामध्ये, त्या फोटोवरून कॅन्डिडेट मुलगा मुलगी लक्षातच येत नाही. आमचे जे प्रयत्न आहे की कॅन्डिडेट लक्षात आला पाहिजे. एक वेळा तुमच्या फोटोतून तुमचं जर इम्प्रेशन डाऊन होऊन गेलं तर परत त्या बायोडाटाकडे लक्ष जातच नाही. मग आमच्या याच्यातून काय होतं की आम्ही प्रत्येक वेळी मुलामुलींचे स्वतंत्र फोटो टाकतो. मी एक थीम आहे माझी बायोडाटा टाकायची की बेस्ट क्लिक फोटो. म्हणजे मी बेस्ट क्लिक फोटो नुसते फोटो टाकतो त्याच्यामध्ये. मग फोटो टाकल्यानंतर काय होतं की ते फोटो आवडतात आणि त्याच्यात बायोडाटा मिळतच नाही. मग त्या व्यक्तीला तो बायोडाटा शोधावा लागतो आणि तो मॅच करावा लागतो आणि हे मॅच करण्यासाठीच आम्ही तो फोटो टाकत असतो. मुळात त्या बायोडाटा आणि त्याच्यासोबत फोटो देऊन दिला तर तो व्यक्ती, फोटोतला व्यक्ती इतका छान आहे हा आणि त्या फोटोत कमी दिसतोय बा, ही जी संकल्पना आहे ही तो फोटो त्याच्यातून म्हणजे बायोडाटा असं फिक्स झाला पाहिजे, हा मुलगा छान आहे बा, मग याचा बायोडाटा शोधा. मग त्याच्या PDF मध्ये जाऊन तो फोटो दिसतोय का. काही काही तो फोटो असे असतात की ते आम्ही PDF फाईलमध्ये सुद्धा टाकत नाही. मग त्यामुळे ती क्युरियोसिटी वाढते, आज काहीतरी नवीन येईल का. रोज सकाळी मेसेज वगैरे, म्हणजे माझा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन, मी अशी कन्फर्म पद्धत कुठलीच ठेवलेली नाही. माझा माइंड आज काय म्हणेल त्याच्यावर उद्याचं हे राहील. म्हणजे मला कोणी असं असंही सांगू शकत नाही की माझा बायोडाटा दिसला नाही. मुळात सर्व बायोडाटे टाकले असतात पण शोधण्याची क्षमता पालकांमध्येच नाहीये. स्वतःचा बायोडाटा शोधू शकत नाही तर दुसऱ्याचा काय शोधतील. मनापासून सहभाग घेतला पाहिजे. आता माझ्याच ग्रुपमध्ये एक जण 2-2, 3-3 ग्रुपमध्ये सामील होतात. काहीच गरज नाहीये. फक्त एकच ग्रुप व्यवस्थित हे करा, पूर्ण डाउनलोड करा. 7 दिवसाचं डिसअपिअरिंग लावतो किंवा 1 दिवसाचं डिसअपिअरिंग लावतो. म्हणजे 7 दिवसानंतर बायोडाटे आपोआप उडून जातील आणि काही जे ते मेसेज वगैरे काही असतील तर ते 24 तासात पण उडून जातील. म्हणजे पूर्ण ग्रुप डाउनलोड केला पाहिजे. पण लोक काय करतात की ऑल डिलीट करून मोकळे होतात, मग त्यांना ते मिळत नाही. किरणजी, तुमची प्रवेश प्रक्रिया तुम्ही आम्हाला ही सगळी सांगितली. हे प्रवेश प्रक्रिया सांगत असताना जसं तुमच्या ग्रुपमध्ये आहेत किंवा ज्याला प्रवेश त्याने घेतलेला आहे, याच्या व्यतिरिक्तही कोणाला येण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी काही वेगळी काही सिस्टीम आहे का? कसं याच्यामध्ये एक सिस्टीम अशी राहू शकते की हे पालकांनी आपापसात एकमेकांशी फोन करा. ज्यांनी प्रवेश मिळवलेला आहे, समजा ए पालकांनी प्रवेश मिळवला आहे, बी मालकांनी प्रवेश मिळवला आहे, आणि ज्यांनी प्रवेश मिळवला त्यांना कुठलाही एखादा पालक सांगू शकतो की तो मुलाचा असो किंवा मुलीचा असो की तुम्ही प्रवेश घेतला आहे, पण मग तुमच्या मुलासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी मी माझी मुलगी दाखवायला येऊ शकतो, तर तुम्ही मला आमंत्रण द्या. म्हणजे आमंत्रण मागायचा सुद्धा अधिकार आम्ही दिलेला आहे. पण ते जे विषय हे तुम्ही आपसात चर्चा करायची पालकांनी ग्रुपमधले बायोडाटे. या निमित्ताने त्यांच्या एकमेकांशी संवाद घडेल, हा सुद्धा त्याच्या मागचा एक उद्देश असू शकतो. आमचा मूळ उद्देश संवाद वाढवणं हाच आहे. आम्ही ट्विस्ट टाकलेला आहे आणि एकमेकांना आकर्षित किंवा एकमेकांना योग्य जोडीदार मिळावेत या पद्धतीची आम्ही रचना केलेली त्यामागची. काय संदेश तुम्ही देणार जातात आमच्या सर्व दर्शकांना आणि आपल्या सर्व समाज बांधवांना? सर्वांचे लग्न जमावेत. म्हणजे मला एवढंच आहे, मी माझ्या लाईफमध्ये इतरांचे लग्न जमवण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्याच्यामुळे मला जे स्थळं मिळाली माझ्या मुलासाठी, मुलीसाठी, आमच्या परिवारासाठी, ते एक चांगले स्थळ मिळालेले आहे आणि समाधानकारक आहे. म्हणजे दुसऱ्यांसाठी काम केल्यानंतर स्वतःला चांगली उप्रती म्हणा किंवा मग एक
एक गॉड गिफ्ट म्हणा, काहीतरी एक देवाकडनं सुद्धा आपल्याला आपली आपली रचना देव चांगली करून देतो, एवढंच सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद पातोंडेकर साहेब. एक वेगळा अभिनव प्रकारचा असा प्रकारचा हा गेट टुगेदर मेळावा नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं मेळावा म्हणजे चला रे मेळाव्याला, असं नाही. गेट टुगेदर आहे. आपल्याला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी यायचं आहे आणि सन्मानपूर्वकच त्यामध्ये सहभागी होऊन इतरांशी संवाद साधून आपल्याला जोडीदार हा निवडायचा आहे आणि प्रत्येकाचं लग्न वेळेवर व्हावं ही अपेक्षा पातोंडेकरांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने संपूर्ण समाजाच्या वतीने यांचं किरण पातोंडेकरांचं आपल्या लोकलयच्या स्टुडिओमध्ये मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.